राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्य युट्यूब चॅनल वरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या सणांना फिरलेले रस्त्यानं. तर आम्ही निघालोत मोशीला. तर आज खूप मोठा कार्यक्रम आहे मोशीमध्ये. तर तुम्हाला बघा भेटणार आहे आजचा ब्लॉग. शेवटपर्यंत बघा, धमाकेदार विषय होणार आहे. निघालोत गाडी घेऊन आम्ही. वाजले 2. उशीर झालाय आपल्याला. तसं बी 40 मिनिटांमध्ये पोहोचायचं आहे. चला मग जाऊया. कुठले का असो आपल्याला घेणार नाही. आई बारिश का पाणी गिर गया रे कॅमेरे पे. असं असते कुठं भी फिरायचं असलं टाकी फुल करावं लागते. बत्त्या गोल करू त्याला. हे आहे आळंदी फाटा आणि इथून मारायचं आपल्याला राईट. तर आळंदीतून मोशी गाठतो आपण. मी कुठे निघालो तर असं कधीच झालं नाही की आमचं संकट आलं नाही. ए बाबा, भाई का नाम लिया भाई हाजिर. तर आळंदी पास करून आपण थोडंसं देव फाट्याला पोहोचलो. आमच्या सोबत मेंबर गँग वाढली आमची. आता पावसाने चांगली वाट लावली. आपल्या राईट मारायचं लेफ्ट मारायचं. गाडी येऊ लागली. धरू का तुला धरू. ए राईट मारायचं का लेफ्ट मारायचं आहे. तर मंडळी, आपण अशा ठिकाणी निघालेलो आहोत की तेथे खूप गर्दीत असणार आहे आणि राडा तर होणार आहे. आणि तिथं मंडळी ऐकणार कोणी नसणार आहे. त्यामुळं आता सांगतोय तुम्हाला, जगातील सर्वात मोठी आणि एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. चला मग. आम्ही तर पोहोचलो. आमचा भाऊ मागे राहिलाय. पोहोचलो दादा इथं मोशी मध्ये. आपण सदाम भाई, आपण कुठं आलो ते सांगा आता. मोशीमध्ये आला आपल्याला जायचंय महाराजांच्या स्मारक समोर. चला लवकरात लवकर. तर मंडळी, आपण ठिकाणावर पोहोचलेलो आहोत आणि इथूनच दिसत आहे 140 फुटाची भव्य दिव्य अशी मूर्ती. शंभू शंकराचं नवराज गड
आम्ही निघालात वापस, कारण की गर्दी लय जास्त आहे आणि तिथं उभारायला लय चिखल हे झालेला आहे खूप सारं. बघून निघालात वापस. ए यार गाडी काढू दे म्हणा त्याला आधी. तर आम्ही आलात आता आळंदीगड देव फाट्यावर, थोडस काहीतरी खाऊया. जल्लोष जोरात कार्यक्रम आहे, तुमचा हार्डे झालाय. ऊनच नाही.